नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपला जळगाव जिल्हा पोलीस आयुक्तालयाचा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये आपण त्याचे मराठी व्याकरणशी संबंधित काही प्रश्न तसेच सामान्य ज्ञान म्हणजे GK शी संबंधित काही प्रश्न या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 19 पहा, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर आता समानार्थी शब्दावरती हा प्रश्न आहे बघा। तर पृथ्वीला आपण काय म्हणतो, तर वसुंधरा असे म्हणतो, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे। तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। समर म्हणजे काय, युद्ध किंवा संग्राम असे म्हणतो। अग्नी म्हणजे अनल, त्याप्रमाणे जर पाहिलं तर मिलिंद म्हणजे भुंगा, भ्रमर, त्याला म्हणजे भुंग्याचं हे समानार्थी शब्द आहे। तर बघा वसुंधरा आहे म्हणजेच त्याला आपण पृथ्वी असे म्हणतो। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 20 पहा, अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर आता इथे आपल्याला आता विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। तर बघा अतिवृष्टी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, खूप असा पाऊस पडणे, त्याला आपण अतिवृष्टी म्हणतो। त्या विरुद्धार्थी काय असतं, अनावृष्टी, तर जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 21, शब्द समूहाविषयी एक शब्द ओळखा। तर आता इथे एक शब्द समूह तुम्हाला दिलेला आहे। शब्द समूह काय आहे, मोजके असे बोलणारा म्हणजे कमी बोलणारा, मोजकेच फक्त बोलणारा व्यक्ती। तर त्याच्यासाठी काय एक शब्द ओळखायचा शब्द समूहाबद्दल। तर बघा बडबडी, मौनी, मितभाषी की बहुभाषी। बघा जो कमी बोलतो त्याला आपण काय म्हणतो, मितभाषी असे म्हणतो, म्हणजे कमी बोलणारा, मोजके ते असेच बोलणारा म्हणजेच मितभाषी। ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 22, खालील म्हणीचा अर्थ ओळखा। तर बघा आता इथे 4 तुम्हाला म्हणी दिलेल्या आहेत, म्हणजे 4 ऑप्शनमध्ये अर्थ दिलेत आणि एक म्हण दिलेली आहे। काय दिलेली आहे, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे। तर बघा अशी म्हण आपण केव्हा वापरतो, जेव्हा प्रत्येकाची वेळ येतेच कधी ना कधी, म्हणजे प्रत्येकाला अधिकार जे आहे गाजवण्याची संधी आयुष्यात कधी ना कधी तर मिळतेच, असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे 4 दिवस कधी सासूचे कधी 4 दिवस सुनेचे, असा त्याचा अर्थ म्हणजेच प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी आयुष्यात मिळतेच। ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 23 पहा, खालील शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द वापरा। तर आता इथे एक शब्द समूह दिलेला आहे, दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा, म्हणजे दुसऱ्याच्या मनातील ओळखणारा म्हणजे दुसऱ्या मनामध्ये काय चाललंय असं ओळखतो, त्याला आपण काय म्हणतो, मन कवडा असे म्हणतो, जे की पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 24, हातच्या कांकणाला टिंबटिंब कशाला। तर बघा ही एक म्हण आहे बघा, आपण काय म्हणतो, हातच्या कांकणाला आरसा कशाला असे म्हणतो। तर इथे रिकाम्या जागी काय शब्द येईल ते ओळखायचं होतं। तर हातच्या काकणाला आरसा कशाला, तर इथेच जर एखादी गोष्ट म्हणजे सिद्ध होत असेल तर वेळ कशाला वाया घालवायचा असं आपण म्हणतो, म्हणजेच हातच्या काकणाला आरसा कशाला, पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 25 पहा, महात्मा गांधींच्या पवनार आश्रमात खूप लोकांची ये जा असायची, म्हणजेच तिथे काय होतं, बघा खूप लोक जेव्हा तिथे येत जात असतात त्याला आपण काय म्हणतो, खूप लोकांची राबता होता तिथे, म्हणजे सारखी गर्दी होती तिथे, सारखी येत जा असायची, म्हणजे खूप लोकांचा तिथे राबता होता। म्हणजे महात्मा गांधीच्या पवनार आश्रमात खूप लोकांची ये जा असायची म्हणजेच तिथे राबता होता, म्हणजे कोण ना कोणतरी येऊन जायचं होतं सारखं तिथे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 26 पहा, दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते। तर आता दहशतवादाविरुद्ध विचारलेलं आहे बघा। फोर्स 1 जे आहे तर ते महाराष्ट्रामधलं जे पथक आहे फोर्स 1 हे सशस्त्र दल जे आहे तर ते दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणजे काम करते, फोर्स 1 त्याचं नाव आहे। पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो। तर बघा महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे जो असतो तर तो 2 जानेवारीला साजरा केला जातो। तर 21 ऑक्टोबरला कोणता दिन साजरा केला जातो पोलिसाशी संबंधित आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। तर खूप वेळा हा प्रश्न आपण पाहिलेला आहे 21 ऑक्टोबरवरती, तर तो कोणता दिवस आहे पोलिसांशी संबंधित ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे। तर रेझिंग डे असतो 2 जानेवारीला।
ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? बघा 2024चा हा पेपर आहे. तर त्यावेळी जर पाहिलं तर रश्मी शुक्ला ज्या आहेत तर त्या महाराष्ट्राच्या ज्या पोलीस महासंचालक होत्या. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 3 जानेवारी 2026 पासून नवे पोलीस महासंचालकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचं नाव आहे सदानंद दाते. सध्याला सदानंद दाते हे आहेत बघा. त्यांच्या अगोदर रश्मी शुक्ला होत्या. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 29. जळगाव जिल्ह्यातून टिंबटिंब ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते. बघा जळगाव जिल्ह्यातून वाहणारी मुख्य अशी पश्चिम वाहिनी नदी आपल्याला इथे ओळखायची आहे. तर आता दिलेल्या पर्यायापैकी तुम्ही जर पाहिलं तर एकच पश्चिम वाहिनी नदी आहे तापी. तर ही नर्मदा पण आहे पण जळगाव जिल्ह्यातून वाहत नाही. नर्मदा जी आहे तर ती नंदुरबार जिल्ह्यातून जाते बघा. पण तापी नदी जी आहे तर ती भुसावळ तुम्ही पाहिलं असेल शहर, तर या शहरावर म्हणजे जळगाव जिल्ह्यातून जी आहे तर ती वाहते पश्चिमेकडे आणि परत ती जी आहे तर ते अरबी समुद्राला जाऊन मिळते. म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तापी ही मुख्य पश्चिम वाहिनी नदी जी आहे तर ती जळगाव जिल्ह्यातून वाहते. तसेच महत्त्वाचे काही तीर्थक्षेत्रे देखील या नदीकाठी आहेत बघा. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 30. तर काय दिले बघा. 29 जून 2024 रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात सामनावीरचा पुरस्कार टिंबटिंब या खेळाडूला मिळाला. म्हणजे फायनल जी झाली ती 2024ची 2020ची त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामनावीर हा जो पुरस्कार जो आहे तर तो कोणाला मिळालेला तर तो विराट कोहलीला मिळालेला होता बघा. त्याने खूप अशी 70+ रनांची पारी खेळली होती. म्हणजे अगोदरच्या एकही मॅच खेळला नव्हता पण फायनल मॅच त्यांनी खेळली होती आणि त्याला जो आहे तर तो सामनावीर म्हणून किताब देण्यात आलेला होता 2024चा. आणि आत्ताचा जर पाहिला 2026चा वर्ल्ड कप तो देखील आपल्या भारत देशाने सलग दुसऱ्यांदा जिंकलेला आहे बघा T20 विश्वचषक. तर त्या विश्वचषकामध्ये कोणाला सामनावीर पुरस्कार मिळालेला आहे ते तुम्ही आता मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31 पहा. 12th फेल म्हणजे 12वी फेल हा हिंदी सिनेमा टिंबटिंब या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे. तर आता तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता त्यामुळे आशा अशी आहे की तुम्ही हा पिक्चर बघितला असेल. तर बघा खूप असा सुंदर चित्रपट आहे. ज्याने पाहिला नसेल स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी त्याने देखील पाहून घ्या. म्हणजे कसा संघर्ष असतो जीवनात हे तुम्हाला ते जाणवेल. तर बघा मनोज कुमार शर्मा हे जे IPS आहेत तर यांच्या जीवनावर आधारित हा 12वी फेल पिक्चर आहे. म्हणजे 12वी नापास झाल्यानंतर देखील ते IPS झाले. तर त्यांचा जो प्रवास आहे जीवन प्रवास या पिक्चरमधून सांगितलेला आहे. मनोज कुमार शर्मा IPS म्हणजे पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32. टिंबटिंब या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. तर बघा आता हे तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल तर नाशिक या ठिकाणी जर आहे तर तो नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33. पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा पाल हे जे थंड हवेचे ठिकाण आहे महाराष्ट्रातील आता ज्या जिल्ह्याचा पेपर चालू आहे त्या जिल्ह्यातच हे ठिकाण आहे. मी अगोदर सांगितले तुम्हाला ज्या जिल्ह्याशी तुम्ही पेपर भरलेला आहे पोलीस भरतीचा त्या जिल्ह्याची खडानखडा माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. बघा पाल हे थंड हवेचे ठिकाण हे जळगाव जिल्ह्यामध्येच आहे. महाबळेश्वर आहे सातारा जिल्ह्यात हे देखील लक्षात ठेवा. पन्हाळा कोल्हापूरला आहे. तर आता नंदुरबारमध्ये कोणता हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34 पहा. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? तर बघा पहिल्या क्रमांकाचं सर्वांनाच माहीत असतं पण दुसऱ्या क्रमांकाचं जास्त कोणी लक्ष देत नाही. तर बघा पहिल्या क्रमांकाचं शिखर कोणतं आहे? कळसुबाई आहे 1646 मीटरचं आणि दुसऱ्या क्रमांकाचं आहे साल्हेर जे की नाशिक जिल्ह्यात आहे 1567 मीटर याची उंची आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे साल्हेर. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री टिंबटिंब आहेत. तर मी आत्ता सांगितलं ज्या जिल्ह्याचा पेपर देत आहे त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर बघा गुलाबराव पाटील जे आहे तर त्यावेळेस 2024ला हे गुलाबराव पाटील जे आहेत तर ते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
आणि सध्या देखील जर पाहिलं तर गुलाबराव पाटीलच आहेत बघा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री. तर ते महाराष्ट्राचे स्वच्छता मंत्री देखील आहेत. तर गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यावेळेस देखील होते 24ला, आता देखील आहेत. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. शिलाँग हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर हा अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा. आपल्या देशात जेवढे काही राज्य आहेत त्याचे राज्य आणि त्यांच्या राजधान्या तसेच केंद्रशासित प्रदेश त्याची राजधानी हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर शिलाँग जी आहे तर ती मेघालय या राज्याची राजधानी आहे. मेघालय या राज्याची राजधानी आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. आणि सिक्कीम या राज्याची राजधानी आहे गंगटोक. हिमाचल प्रदेशची आहे शिमला. मिझोरामची आहे ऐजवाल. तर हे अशा तुम्ही महत्त्वाची जे राज्य आहेत तर जास्त करून पूर्वेची आणि उत्तरेकडील राज्ये ज्यांच्याकडून आपल्याला जास्त लक्ष नसतं तर असेच राज्य विचारले जातात. तर शिलाँग ही जी आहे तर ती मेघालय राज्याची राजधानी आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. जळगाव जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर बघा जळगाव जिल्ह्यातील तर तापी नदी काठी वसलेले हे शहर आहे भुसावळ. तर या भुसावळ या ठिकाणी जे आहे तर ते एक औष्णिक विद्युत केंद्र आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38 पहा. भारतातील सर्वात जास्त पाऊस टिंबटिंब या ठिकाणी पडतो. तर बघा भारतातील सर्वात जास्त विचारलेला आहे. महाराष्ट्रातील जर पाहिजे तर आंबोली या ठिकाणी पडतो. तर भारतातील सर्वात जास्त पाऊस जो आहे तर तो मगाशी आपण राजधानी कशी मेघालयची पाहिजे तर मेघालय राज्यातील मौसिनराम या ठिकाणी जे आहे तर भारतातील सर्वात जास्त पाऊस पडतो. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल आणि महाराष्ट्रात आंबोली या ठिकाणी हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39. तर बघा महाराष्ट्रातील टिंबटिंब हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. बघा ऑरेंज सिटी म्हणजे नारंगी शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ते आहे नागपूर. तर नागपूरला ऑरेंज सिटी म्हणजे संत्री, नागपूरची संत्री फेमस आहे बघा म्हणून त्याला ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते. आणि भारताचा मध्यवर्ती देखील ठिकाण नागपूरचं आहे आणि त्यालाच ऑरेंज सिटी असे म्हटले जाते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? तर बघा विम्बल्डन जी स्पर्धा आहे ती टेनिस या खेळाशी संबंधित आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे खेळ आणि त्या संबंधित स्पर्धा माहीत असल्या पाहिजेत बघा. तर क्रिकेटशी संबंधित रणजी आहे, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आहे. तर हॉकी संबंधित कोणत्या आहे तशी बॅडमिंटन म्हणजे वेगवेगळ्या क्रीडा प्रकाराशी संबंधित जसे की फुटबॉलची संतोष ट्रॉफी आहे. म्हणजे असे तुम्हाला जे आहेत तर ज्या काही स्पर्धा राबवल्या जातात वेगवेगळ्या खेळाची त्या माहीत असणे गरजेचं आहे. विम्बल्डन एक महत्त्वाची अशी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. 4 ग्रँड स्लॅमपैकी फ्रेंच ओपन आहे, ऑस्ट्रेलिया ओपन आहे, अमेरिकन ओपन आणि विम्बल्डन अशा 4 होतात वर्षातून. त्यापैकी टेनिसशी संबंधित महत्त्वाची एक स्पर्धा आहे विम्बल्डन. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री टिंबटिंब हे आहेत. तर बघा 2024चा हा प्रश्न आहे. तर महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण होते? देवेंद्र फडणवीस. सध्याला देखील तेच आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण आहेत आणि गृहमंत्री पण तेच आहेत. त्यावेळेस फक्त उपमुख्यमंत्री होते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्व मिळते? तर बघा जे लिंबूवर्गीय फळे आहेत जसे की आवळा आहे, पेरू आहे, लिंबू आहे यातून तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळत असतं. सर्वात जास्त जर पाहिलं तर आता आवळा व्हिटॅमिन सीचा सर्वात मोठा असा स्रोत मानला जातो आवळा. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. व्हिटॅमिन सी म्हणजेच क जीवनसत्व सर्वाधिक आवळ्यामध्ये असतं. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43. ॲनिफिलीस डासाची मादी चावल्यामुळे टिंबटिंब हा रोग होतो. तर बघा ॲनिफिलीस डासाची मादी जेव्हा चावते तेव्हा मलेरिया हा जो रोग आहे तर तो होतो. मलेरिया हा रोग जो आहे तर तो ॲनिफिलीस डासाची मादी चावल्यामुळे होतो. तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा आदिजीवामुळे जो आहे तर तो मलेरिया होतो. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स म्हणजे ॲनिफिलीस डासामार्फत याचा प्रसार केला जातो. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. रोग टीबी हा जो आहे तर तो मायक्रोबॅक्टेरियल ट्युबरक्युलोसिस याद्वारे होतो. हत्तीपाय क्युलेक्स आणि मेंदूज्वर जो आहे तर तो देखील जीवाणूजन्य रोग आहे बघा. मेंदूज्वर कुठला जीवाणूजन्य रोग आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 44.
टिंबटिंब हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. तर महत्त्वाचे जे काही दिवस आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय हे देखील तुम्ही ज्या त्या महिन्याचा म्हणजे ज्या महिन्याचा पेपर आहे त्याच्या आसपासचे 2-3 महिन्याची किमान तुम्हाला दिवस माहीत असणे गरजेचं आहे. तसे सगळेच माहीत असले तरी खूप भारी होईल. तर बघा जागतिक पर्यावरण दिन जो आहे 5 जून या तारखेला साजरा केला जातो. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. तर 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असतो हे देखील लक्षात ठेवा. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार टिंबटिंब यांना म्हटले जाते. तर आता नुकतीच 14 एप्रिलला त्यांची जी आहे तर ती जयंती देखील साजरी करण्यात आलेली आहे. तेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. मसुदा समितीचे अध्यक्ष होते ड्राफ्टिंग कमिटी. म्हणजेच ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46. भारताची गानकोकिळा म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. तर बघा भारताची गानकोकिळा म्हणून आपण लता मंगेशकर यांना ओळखतो हे तर सर्वांनाच माहीत आहे. तर आता त्यांची बहीण नुकतीच जी आहे तर आशाताई भोसले यांचे देखील आता दुःखद निधन झालेलं आहे बघा. त्या देखील 92 वर्षाच्या होत्या. लता दीदी पण यांचं 2022मध्ये निधन झालं. त्या देखील 92 वर्षाच्या होत्या. आणि आशाताई देखील आत्ता 92व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे. आणि दोघींचं म्हणजे एक गोष्ट अशी आहे की बघा यांचा देखील मृत्यू रविवारी झाला आणि यांचा देखील रविवारी. दोघीही 92 वर्षाच्या होत्या. तर भारताची गानकोकिळा म्हणून लता मंगेशकर यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47 बघा. महाराष्ट्रातील टिंबटिंब या प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते. तर बघा महत्त्वाचे जे प्रसिद्ध कवी आहेत त्यांचे पूर्ण नाव आणि त्यांचे टोपण नाव हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा कवी कुसुमाग्रज म्हणून आपण विष्णू वामन शिरवाडकर म्हणजे वा शिरवाडकर यांना ओळखतो कुसुमाग्रज म्हणून. तसेच नादू महानोर यांना रानकवी म्हणून देखील ओळखतो आपण. म्हणजे असं तुम्हाला वेगवेगळे प्रसिद्ध कवी आणि त्यांच्याबद्दल टोपण नावे माहीत असणं गरजेचं आहे. जसे की बालकवी आपण कोणाला म्हणतो त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणतो. तसंच तुम्हाला कुसुमाग्रज हे वा शिरवाडकरांना म्हणतो हे माहीत असलं पाहिजे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48 पहा. टिंबटिंब या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. तर बघा ज्यांनी काही अणुचाचण्या केल्या जे आपले मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती. तर त्यांना ते एक शास्त्रज्ञ होते बघा. त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखले जाते. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तसेच अवकाशशास्त्राचे तसेच आपले स्पेसचे जे जनक आहेत स्पेस इस्रोचे हे ते विक्रम साराभाई आहेत. हे देखील अवकाश तंत्रज्ञानाचे जनक त्यांना आपण म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49 बघा. टिंबटिंब हे मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत. बघा जळगाव जिल्ह्यातील नाहीत असं म्हटलेलं आहे. तर आता इथे तुम्हाला नाहीत यापेक्षा जळगाव जिल्ह्यामध्ये कोण कोण आहेत हे माहीत असलं पाहिजे आधी. गिरीश महाजन आहेत जळगावचे. गुलाबराव पाटील तर पालकमंत्री आहेत ते देखील आहेत. त्याप्रमाणे अनिल भाईदास पाटील हे देखील आहेत. राधाकृष्ण विखे पाटील बघा हे जे आहेत तर ते अहिल्यानगर या जिल्ह्याचे आहेत. शिर्डी या मतदारसंघातून ते बघा उभारतात राधाकृष्ण विखे पाटील. म्हणजे ऑप्शन बी जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल. जळगाव जिल्ह्याचे नसलेले नेते ओळखायचे होते ते आहेत राधाकृष्ण विखे पाटील. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50 पहा. टिंबटिंब या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही. तर बघा विराट कोहली जो आहे तर त्याने एकही कॅप्टन्सीमध्ये कोणती आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली नाही बघा. पण रोहित शर्माने आत्ताच T20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. कपिल देव यांनी 1983 मध्ये पहिला आपली आंतरराष्ट्रीय ICC ट्रॉफी वर्ल्ड कप जिंकला होता. महेंद्रसिंग धोनी यांनी जर पाहिलं तर T20 पहिली चषक 2007ची, त्यानंतर 2011चा आपला विश्वचषक आणि 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी असे जे आहेत तर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेले कर्णधार आहेत रोहित शर्मा, कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी. पण विराट कोहलीने जर पाहिलं तर एकही त्यांच्या म्हणजे कर्णधार आहेत असे त्यांनी कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो आपला जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 7 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण हे दुसरा भाग पाहिला
ज्यामध्ये आपण त्याचे मराठी व्याकरण तसेच जे केशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले होते तर ते स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.